सीट. आता गुड मॉर्निंग. सगळे उपस्थित आहेत का? जय चार कमांडो. मजा मजा येईल आज. प्रॉपर वर्गाचा फील. मला ठाण्यात बोलवलं होतं पण शेवटी शाळेत आणलं. जोक समजला नसेल तर समजेल 2-3 दिवसात. हत्ती कुणाकुणाला चावलाय का इथं? हात वर करा. मराठी घ्यायचं का हिंदी? मराठी. ओके. हत्ती कुणाकुणा, हे माझं आहे का? नाही. हां ठीक. हत्ती कुणाकुणाला चावलाय हात वर करा. कुणाकुणाला नाही चावला ते हात वर करा. आणि असे कोण आहेत दोन्ही वेळेला हात वर केलं नाही? काय भानगड आहे? तुम्हाला म्हणजे डाऊट आहे का चावला नाही म्हणून? चावल्यासारखं वाटतंय का? स्वप्न असेल. हा. बरं, डास कुणाकुणाला चावलाय? बरोबर आहे. असं कुणी आहे का डास मला चावला नाही कधीच आयुष्यात? ह्याची गॅरंटी दे घेणार कुणी आहे का? कुणी हे नाही, कारण डास चावतोच आहे की नाही? याची गरज आहे का? आहे का? बरं ठीक आहे. तर डास हा चावतो, पण हत्ती चावतो का? हा, हत्ती चावून टायफॉइड झालाय, डेंग्यू होऊन माणूस मेलाय, असं कुठं ऐकलं का? पण डास चावून ताप आलेला आहे, वेगवेगळे टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया. राईट आहे की नाही? शुभ शुभ बोला सर आले आले. तर हेच कारण काय? डास चावतून हत्ती चावत नाही. हे का सांगितलं असेल मी उदाहरण? का मला टाइमपासला दुसरं काही सापडलं नाही? हा, छोट्या गोष्टी लक्षात येतात. येस, सरसाठी जोरदार टाळ्या. खूप छान. प्रॉब्लेम आजचा विषय काय आपला? गरिबी वर्सेस श्रीमंती. म्हणजे श्रीमंत लोक, तुमच्या कोण आहे का असं सांगा मला की श्रीमंत माणूस कसा दिसतो? हां सर. नाही पण तरी हा श्रीमंत आहे कशावर ओळखू येतो? मोठी गाडी आहे, बरोबर आहे, अंगावर भारी भारी भरजरी कपडे आहेत, सूट बूट आहे, एकदम टाईट आहे, दिसायला एकदम राईट आहे. हा, कपडे बिपडे खूप भारी घातलेले आहेत, हात बितात गळ्या बिळ्या भारी भारी. हा, आणि गळ्यात सोन्याचे चेन आहेत. एक श्रीमंत माणूस म्हणला की आपल्याला एक चित्र तयार होतं का नाही? तर हे कुणाचं चित्र आहे? श्रीमंत माणसाचं नाही, हे फालतू माणसाचं चित्र आहे. कुठलाही श्रीमंत माणूस असा दिसत नाही. तुम्हाला वॉरन बफेट कधी असे दिसतात का? हा, कुठल्या तरी मस्त गाडीवर असं लॅम्बोर्गिनीला हात टेकून असा फोटो काढून इन्स्टावर टाकतायत, असं दिसतील का? मार्क झुकरबर्ग दिसेल का? स्टीव्ह जॉब? कुणीही नाही. ह्यांचे सगळ्यांचे कपडे एक साधा टी शर्ट, राईट, साधी पॅन्ट, निघायला उड्या मारत, बरोबर आहे की नाही? ही जी लोक आहेत जे दिखावा करतात, त्यांचा वेळ जो आहे, एका वेळेला ड्रेसिंगला 15 मिनटं गेले. कोणता कलर आज, कोणत्या कलरचा सूट घालू, आहे की नाही? उठ सूट घाल सूट. हा, त्याच्यात 15, मग दिवसातून जर 4 वेळा बदलला तर किती वेळ गेला? हा, तासभर गेला. वर्षाचे किती गेले? 365 तास. जन्माचे काही वर्ष फक्त कोणता ड्रेस घालू ह्याच्यात जातात. आणि हे कॅल्क्युलेशन आपण करत नाही, म्हणून आपण गरीब राहतो. आणि हे दिखावा जे करतात हे EMIच्या जाळ्यात अडकलेले असतात, क्रेडिट कार्डच्या जाळ्यात अडकलेले असतात. ह्यांना फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय हे समजलेलंच नसतं, आणि ते त्या गर्तेमध्ये अडकत अडकत जातात. मॅक्झिमम भारतामध्ये 1% जास्त श्रीमंत लोक नाही आहेत. आणि जे मिलेनियर बिलेनियर होतात ते देश सोडतात जनरली. हे चित्र आहे, बरोबर. मग गरीब गरीब का राहतो, आमिर आमिर का होतो? ह्याचे खूप छोटे छोटे पॉईंट आहेत. म्हणजे आपल्याला फक्त डास चावल्यानं डेंग्यू होतो, हत्ती चावल्यानं होत नाही. म्हणजे आपल्या छोट्या छोट्या सवयी आहेत ज्या डासासारख्या आहेत. त्या सवयीमुळं आपण काय होत असतो? वरचेवर गरीब होत असतो. मग आपल्याला ह्या सवयी मोडल्या पाहिजे का नाही?
राईट. हे आपले जे लहानपणापासून आपल्यावर हॅमर झालेलं आहे की, आणि कित्येक लोकांना जर मी सांगायला गेलो बऱ्याच ठिकाणी ऐकतात, जोश पण येतो, पण बाहेर हॉलच्या बाहेर पडताना काय इफेक्ट होय, काय काय सिरियस घ्यायचं आहे. मग त्यामुळं काय होतं की आपल्यामध्ये बदल होत नाही. बरं, ॲक्च्युली इथं येण्यासाठी तुम्ही किती फीस भरली आहे? फ्री आहे. बरं, वा इंडियाला 27 तारखेला तुम्ही येणार आहेत, तिथं किती फीस भरणार आहेत? बरोबर आहे. तरी सुद्धा मग तर फ्री आहे म्हणल्यावर तर जास्त डाऊट येतो, सारा काहीतरी गेम आहे. नाही तर कोण फ्री करायला आजकालच्या दुनियेमध्ये, राईट. तर आजकालच्या दुनियेमध्ये फ्री कोण करतं? त्याचं एक कारण आहे की फायनान्शियल फ्रीडम जेव्हा तुम्हाला अचीव होतं तेव्हा तुमच्याकडे गोल राहत नाही. दुसरं जे टार्गेट आहे, समजा तुमचं काय 1 करोड, 5 करोड, 10 करोड, 100 करोड, 1000 करोड, जे काय असेल तेच अचीव झाल्यानंतर काय, टार्गेट अचीव होण्यासारखं मोठं दुःख कुठलं नाही आहे. पण लोकांना वाटतं की ते सुख आहे. आणि हे जेव्हा समजायला लागतं ते कधी समजतं? जेव्हा टार्गेट अचीव होतं. मग माणसाला काहीतरी, मग आपण जी 4 वे मेथड आणली, 4 पिलर्स, तन मन धन जन, राईट. मग हे जन म्हणजे काय? तर ह्या निमित्ताने लोकात मिसळणे. मग तुम्हाला हळूहळू महत्त्व पटायला लागतं, कारण आपण पैशाच्या कमवण्याच्या नादात कुणाकडे लक्ष दिलेलं नसतं, कुठले रिलेशन मेंटेन केलेले नसतात. मग आपल्याला हळूहळू वाटायला लागतं प्रत्येकजण जो आपल्या जवळ आहे त्याच्याबद्दल काही वाटत नाही, पण जो जवळ नाही त्यांची आठवण येत राहते. मग आम्ही संतोष सरला फोन लावतो, कुणालाही बोल, काय जो जवळ नाही त्या व्यक्तीची आपल्याला आठवण येत राहते. म्हणजे ओनली पैसा, ओनली मनी इज नॉट हॅपीनेस, राईट. पण पैसा तर गरजेचा आहे. हे कधी सुचतं आपल्याला सगळं? जेव्हा आपले टार्गेट अचीव होतं. म्हणजे आपल्याला जे सफिशियंट पैसा लागणार आहे तेवढा आल्यानंतर सुचतं, राईट आहे की नाही. काही जण म्हणतील हां आता स्वतः कमवून बसला ना, आम्हाला येड्यात काढायला पैसा. आणि हे खरं आहे. हां प्लीज, अरे ए कोण आहे इथं ॲबसेंटी लावाय. तर हां, टार्गेट अचीव झाल्यानंतर जीवनामध्ये निरस्ता येते. जोपर्यंत आपण प्रोसेसमध्ये आहोत तोपर्यंतच मजा येते. नेक्स्ट टाइम विचारून येत चला. हां, एक क्लास आहे, हां एका चार्ड कमांडोचं ऑफिस आहे का? हां, तर मग आपल्याला ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात घ्यायला पाहिजे. पण आपल्याला लहानपणापासून जे परिणाम होतात त्याचा एक परिणाम म्हणजे आपण असतो, राईट. मग आपल्याला ही जे फायनान्शियल फ्रीडम नेमकं किती कमवायचे, केवढे कमवायचे, कधीपर्यंत कमवायचे, आणि ते कमवून काय करायचं हे माहीत पाहिजे. उगाच मला 100 करोड पाहिजेत, कशासाठी पाहिजेत? हां पाहिजेत आता, हां त्यात काय, कशासाठी काय? तसं नाही आहे. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुमचा मंथली खर्च किती आहे, राईट. मंथली खर्च किती आहे आणि येणारे 25 वर्ष, 12 गुणिले 25 गुणिले तुमचा मंथली खर्च किती रुपये होत आहेत बघा. तुम्हाला तेवढेच पैसे पाहिजेत, त्याच्यापेक्षा जास्त आले की तुम्ही बिघडणार. बरोबर आहे की नाही? हां, मग या गोष्टीचा आपल्याला बारीक विचार करायचा. पण आपण श्रीमंत होत नाही, त्याच्यामागे एक माइंडसेट पण आहे. काय माइंडसेट आहे? हत्ती माहिती आहे, चावलेलं नाही आहे तुम्हाला, बरोबर. पण लहान असताना त्याला, ते जे पिल्लू जेव्हा आणतात लहान असतं तेव्हा त्याला मोठ्या मोठ्या साखरदंडांनी बांधलं जातं, बरोबर आहे. मग काय करतं ते ट्राय करतं तोडायचं. आणि एक तर लहान लेकरू आहे, ते शेवटी माणसाचं असो नाही तर जनावराचं असो, त्याला खेळायचं असतं, उड्या मारायचं असतं, त्याला सुटायचं असतं, ते प्रयत्न करत राहतं. पण मोठ्या साखरदंडातून तो मुक्त होतो का? मग हळूहळू ते पिल्लू वाढत जातं आणि त्याच्या लक्षात येतं की हा साखरदंड आपल्याच्याने तुटणारा नाही आहे, राईट. त्यामुळं ह्या भानगडीत पडण्यात काय अर्थ नाही. म्हणून मोठमोठाले हत्ती आहे की नाही, मोठे हत्ती छोट्या साखळीने बांधलेले असतात का नाही? एस आर नो? वर्ग ढ दिसालाय. एस आर नो? राईट. मग त्याला मोठ्या साखरदंडाने बांधायला पाहिजे खरं तर, एवढा मोठा हत्ती आहे, पण त्याला छोट्याने बांधलं जातं. कारण का? त्याने आशा सोडलेली आहे. त्याला माहिती आहे मी किती तर पडलो, उड्या मारल्या तर काय, मी श्रीमंत काय होणार नाही.
हा, हीच मानसिकता आपल्या डोक्यामध्ये पण आहे, सत्य आहे. तुम्ही म्हणाल उलट म्हणाल, नाही हे दोन्ही चालतं. गेली तरी चालते, आली तरी चालते. तर तो माइंडसेट, हे पण माइंडसेटचाच प्रकार आहे. प्रत्येक गोष्टीत आनंद मानता आला पाहिजे. आणि मग जो हा माइंडसेट बनतो एकदा, लहानपणापासून आपण प्रयत्न करतो, राईट. बाप म्हणतो पोरग नालायक आहे, बिघडलं, पैसे घेऊन पळालं, 10 रुपये घेतले तर, बरोबर, कितीतरी शिवाय खावायला लागतात. हळूहळू आपला माइंडसेट बनत जातो की पैसा चांगला नाही, किंवा पैसा काय आपल्या बसची बात नाही. आणि हे हळूहळू डोक्यात बसतं आणि मग फिक्स होतं की यार आपण काय श्रीमंत बनू शकत नाही. असं किती जणांचं फिक्स झालेलं आहे. आता तुम्ही समोर आहे म्हणून मी काहीतरी आता असं, ठीक आहे की नाही, एवढं लांबून आलं बिचारे, कशाला ह्याचा अपमान, आहे की नाही, चला बरं हो तर हो. पण कुठेतरी मनामध्ये 3 प्रकारचे माइंड्स आहेत आपले. एक, कोणते कोणते माइंड्स आहेत हे पण सत्य आहे का, आलेलं आहे. हां, कोणते कोणते आहेत माइंडचे पण 3 प्रकार आहेत, राईट. मिडल क्लासचे पण 3 प्रकार आहेत, माहीत आहे ना. लोअर मिडल क्लास, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास. आणि आपण मिडल क्लासमधून कधीच बाहेर पडत नाही. त्याचं कारण कालची चावडी तुम्ही ऐकायला पाहिजे होती. काल कोण होतं चावडीला, राईट. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. त्यात तो रेजिस्टन्स कसा ब्रेक करायचा हे पण माहिती आहे, राईट. तर तुम्ही नव्हते त्यामुळं ठीक आहे, आहे की नाही. शेवटी मग माणुसकी बी महत्त्वाची आहे ना. पैसाच काय शेवटी, हां, पैसाच काय शेवटापर्यंत येत नाही. हे असले फालतू विचार माणसाला श्रीमंत होऊ देत नाहीत. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला माइंडसेटमधून बाहेर पडायला पाहिजे. आपल्याला सक्सेसफुल व्हायला पाहिजे. सक्सेसफुल होणं म्हणजे सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुलमध्ये काय फरक आहे. सक्सेसफुल माणूस आणि अनसक्सेसफुल माणसात काय फरक आहे. तुम्हाला चष्मा आहे म्हणून तुमचं ऐकायला सुद्धा मी चष्मा घातला. हां, बोला. ज्याचे टार्गेट्स किंवा ज्याचे काही गोल सेट केलेले असतात ते रेग्युलर हिट होत राहतात किंवा तो रेग्युलर अचीव्ह करत राहतो, त्याला आपण सक्सेसफुल माणूस म्हणतो. आणि अनसक्सेसफुल म्हणजे जो त्याला करायचा पण त्याच्याकडनं होत नाही किंवा केलंच नाही. असं काय, हे बघा, प्रयत्न करणारे सगळेच आहेत. हार्डवर्क काय कमी घेतो का आपण. असं कुणी आहे इथं, सर मी निवड टाकून दिलेलं आहे, मी कधीच कष्ट घेत नाही, असं कुणी आहे का म्हणणारा. कुणीही नाही. त्यामुळे प्रत्येक जो हां, तर आता हे रिॲलिटी आहे, बरोबर. तर एक जनरल क्रायटेरिया बघितलं तर सक्सेसफुल माणूस आणि अनसक्सेसफुल माणसात काही फरकच नाही आहे. ओरिजिनली दिसायला ते सेमच दिसतात. फक्त काय होतं माहिती आहे का, दोघांना पण उशीरपर्यंत झोपावं वाटतं, राईट. आता मला काल रात्री 2:30 वाजले झोपायला, राईट. तरी मी 5 वाजता 5च्या आधीच उठलेलो होतो, कारण सवय लागलेली आहे. लहानपणापासून पेपर टाकत होतो. 4:30ला नाही पोचलं तर ती लाईन दुसरं पोरगं घेऊन जायचं. त्यामुळे तिथं पोचायलाच लागायचं. त्यावेळेस वाटायचं जीवन कसलं नरक आहे. पण ती जर मला चान्स मिळाला नसता, पेपर टाकणे, दूध पाकिट टाकणे, तर आज मला ही सवय लागली नसती, राईट. त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हनेस आहे, फक्त बघता आलं पाहिजे. मग सक्सेसफुल माणूस त्याला पण उशीरपर्यंत झोपावं वाटतं, अनसक्सेसफुल माणसाला पण उशीरपर्यंत झोपावं वाटतं. एकच संडे मिळाला आहे, त्यात बी हे मग बुवा येऊन किरकिर करायला आहे, हां, थोडंसं उशिरापर्यंत झोपावं सगळ्यालाच वाटतं. पण तरीसुद्धा तुम्ही लवकर उठले, तयार झाले, राईट, आणि वेळेवर पोचले सुद्धा, बरोबर आहे. फक्त तुम्हीच प्रयत्न केला का. बरेच जण माहीत आहे, हजारो लोकांना माहीत असेल, पण तुमच्या 50च लोक इथवर पोचले. त्याचं कारण काय आहे की नाही. काय कारण असेल. तुमच्यामध्ये सक्सेसफुल होण्याची जिद्द आहे, इच्छाशक्ती स्ट्रॉंग होत चाललेली आहे. आता काय असतं की पहिला पाऊल टाकणं गरजेचं आहे. इथवर तुम्ही पोचणं गरजेचं आहे. कुणी व्यायाम करतं, जिमला जातं, कुणी तुमच्यापैकी तुम्ही जाता, बरोबर आहे. जायच्या अगोदर आपल्याला उठताना नको वाटतं जायला, हां, आहे की नाही. कशाला आजच्या दिवस राहू द्या, आहे की नाही, कल बघू, आहे की नाही. घरचे पण म्हणतात पडानाची पाड पडल्याने रोजच तेच काय किरकिर, बरोबर. पण तरी आपण जर उठलो आणि एकदा पहिला पाऊल जर टाकला मध्ये मग तिथून येऊ वाटत नाही.
हां, मग पुन्हा आपल्याला लक्षात येतं यार नाही इथून पुढे असं करायला नाही पाहिजे. मग तिथे एकदम जोश येतो. नंतर दुसऱ्या दिवशी सेम सिच्युएशन होते प्रत्येकाला. म्हणजे प्रयत्न कुठवर करायचे तर पूर्ण सक्सेस मिळेपर्यंत. असं मध्ये आपल्याला सोडता येणार नाही. म्हणजे सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल माणसात काही जास्त मोठे फरक नाही आहेत. दोघाच्या पण इच्छा सेम आहेत. करोडपती दोघालाही व्हावं वाटतं. पण जो सक्सेस होणार आहे तो माणूस त्या दिशेनं पहिला पाऊल टाकतो, प्रयत्न करायला सुरू करतो. राईट. सक्सेसफुल माणसाला पण लवकर उठू वाटत नाही आणि अनसक्सेसफुल माणसाला पण लवकर उठू वाटत नाही. तरीसुद्धा जो लवकर उठतो सक्सेसफुल होतो. राईट. ह्या स्टेप्स आपल्याला टाकणं गरजेचं आहे. त्यामुळं हे पहिला कालचं सेशन काय होतं की लखपती मुश्किल करोडपती आसान. ते शीर्षक मी ह्यासाठीच दिलं होतं आहे की नाही. आज जर तुम्ही बघितलं 300 रुपये रोज कमवणं खूप अवघड आहे. 3 लाख रुपये रोज कमवणं खूप सोपं आहे. याच्यावर तुम्ही जर विश्वास ठेवलात तर तथास्तु. तुम्हाला हे खोटंही वाटलं तरी पण तथास्तु. कारण तुम्हाला काय वाटतं तसंच होणार आहे. मला काय वाटतं याच्याशी घेणं देणं नाही. मला जे वाटायचं ते वाटलेलं आहे आणि मी लेवल क्रॉस केलेल्या आहेत. बरोबर आहे. मग आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय वाटतंय. राईट. तुमच्या मनात जर सतत आम्हा येत असेल तर ती तुम्हाला जगू देणार नाही. ती काही ना काही तुम्हाला प्रत्येक गोष्टीत निगेटिव्हिटी दाखवणार. स्वर्गात जरी तुम्हाला नेलं तरी तुम्हाला असं वाटणार ह्या कोपऱ्यात देवाने थोडासा फ्रॉडच केलेलं दिसतोय. आहे की नाही. थोडंसं व्यवस्थित करायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत छोट्या. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. हे आत्ता जे आपण बोललो ते प्रूव्ह करण्यासाठी 3 मित्रांची स्टोरी घेऊ. 3 मित्राची नावं काय ठेवूयात. एकाचं नाव राजू. ठीक आहे. हां. दुसऱ्याचं हां ओम. तसं नको. सगळे कसं आपण मुंबईत उभारलो आणि मला परत घरी जायचं आहे. राईट. कुणाला नाराजी नको. सगळे कम्युनिटी आल्या पाहिजे त्यात. आहे की नाही. राजू हिंदू झाला. फरहान घेऊ मुस्लिम आणि ख्रिश्चन कम्युनिटी पण आहे तर रानशो घेऊ. तुम्हाला वाटेल मी 3 इडियट्सची कॉपी करायला. तसं काही नाही आहे. हे आत्ताच सुचलं आहे. तर हे 3 जण आहेत असं गृहीत धरा. हे 3 जण एकाच कॉलनीत राहतात. लहानपणापासून एकत्रच वाढले. बाकी डिटेल स्टोरी मी वा इंडियामध्ये सांगेन. पण कारण मग काय राहणार आहे की नाही. सगळा सिनेमा इथं सांगितलं तिथं गिऱ्हाईक कोण येणार. मग आपला धंदा कसा चालेल. आहे की नाही. काय ओपन बोलता सर असं काही नाही आहे. तर हे 3 जण. आता आपण डायरेक्ट लग्नानंतरचा विषय घेऊ. बरोबर. लग्नाच्या आधीची स्टोरी आणि नंतरची स्टोरी नंतर बघू. मग ह्या 3घांचंही लग्न झालं. 3घांना पण 1-1 लाख रुपये सॅलरी आहे. म्हणजे काय झालं आता 3घांना सेम बायको नाही. डिफरंट आहे. कन्फ्यूज होऊ नका. हां. काय ऐकू येत नाही आहे. साऊंड थोडा वाढवा. आता येते का. हां येत आहे ना. जमलं ना. कधी काय कळवलं नाही. तर मग आता हे 3 आहेत. 3घांना सेम सॅलरी आहे. बरोबर. सेम कॉलनी आहे. बायका फक्त डिफरंट आहेत. आता हे 3घांनीही ठरवलं की बाबा आता तिथून त्यांचे लग्न झाले ना आता त्यांची लाईफ त्यांना जगायची. राजू म्हणला आहे की नाही जीने के 4 दिन बाकी सब बेकार दिन. है की नाही. आये जवानी चली जाए वगैरे वगैरे. त्यानं सगळा अभ्यास केला होता लहानपणापासून. तर ते सगळं त्यांनी तयार केलं. आणि मग आणि स्त्रियांना काय असतं की बाबा नटणे पटणे आणि पुरुषांचं काम काय फक्त बघणे त्यांना बस आयुष्य ह्याच्यामध्येच. मग त्यांनी एक मोठा टी व्ही घेतला. घरात लावला हॉलमध्ये. राईट. मोठा टी व्ही म्हटल्यावर नेटफ्लिक्स नसलं तर कसं सुनं वाटतं. आहे की नाही. मग नेटफ्लिक्स लावलं त्याला. मोठा टी व्ही नेटफ्लिक्स. बाकीचे पण सगळे एअरटेल सगळ्या टी व्ही घेतल्या. आणि या पद्धतीनं सगळं झाल्यानंतर काय झालं मग सोफा तर पाहिजेच. पहिलं सोफा होता. पुन्हा थोडा अवघड सोफा घेतला म्हणजे चांगलं झोपून बघता येईल. आणि मग झोपून बघता येईल. मग त्यासोबत चिप्सचे पाकिट मुरकुल
आहे की नाही, काय 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 आलं. मग कोल्ड्रिंक्स फ्रीजमध्ये भरले आणून, आहे की नाही, कारण ऑफर होती मॉलमध्ये, एका मोठ्या बाटलीवर दुसरी मोठी बाटली फ्री. त्यामुळं मग ऑफर आहे म्हणल्यावर मग त्याच्या बायकोनं म्हणली, अहो इथं तर 3 बाटल्यावर 6 बाटल्या फ्री आहेत. मग काय महिनाभर बघायचं काम नाही. मग त्यांनी पाणी बॉटलवाल्याला बंद केलं आणि मग ते फ्रीजमध्ये सगळ्या बाटल्या भरल्या. चिप्स वगैरे मस्त, सिनेमा मूवी बघायचा दोघं जण एकत्र मस्त. अजून काय आहे मला सांगा जीवनात, ह्याच्यापेक्षा सुख काय आहे की नाही. मग दुसरा कोण आहे, फरहानचं जसं चाललंय तसंच त्यांनी काही जास्त चेंजेस आयुष्यामध्ये केले नाही. त्याला काय एवढा इंटरेस्टच नव्हता जगण्यामध्ये, आहे की नाही. फरहानला राग आला इंटरेस्ट होता बाबा होता. तर फरहान त्यांनी काही जास्त चेंजेस केले नाहीत, जसं आहे तशी त्याची रुटीन लाईफ चालू ठेवली. रांचो मात्र त्यांनी ठरवलं, यार आपण जन्माला आलोत, काहीतरी केलं पाहिजे, राईट. लग्न सोडून काहीतरी दुसरं केलं. हे तर कुणीही करतं, जनावरांना सुद्धा कळतं, बरोबर आहे, पण त्यांच्या एवढं आपल्याला कळत नाही. मग त्यांनी ठरवलं की बाबा काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी छोटे छोटे बदलाव सुरू केले, राईट. त्यांनी काय केलं रांचोनी, पहिल्यांदा तर चार्ट कमांडो चॅनल सबस्क्राईब करून टाकलं दुसरं काय करणार त्यांनी ठरवलं चाहे कुछ भी हो जाए, राईट. SMT बाय केला, आहे की नाही. थोडंसं प्रमोशन पण करून घेतो लगे ॲप, आहे की नाही. chartcommando.com किंवा मोबाईल ॲपवर जाऊन त्यांनी काय केलं, एक SMT बाय करून टाकला, राईट. 500 सेशन आहेत. त्यानं ठरवलं की 500 दिवस रोज एक बघणार आणि त्याच्या नोट्स काढणार आणि त्याची चार्टवर प्रॅक्टिस पण करणार, बरोबर. दुसरं त्यांनी ठरवलं की जेवणामध्ये फायबरयुक्त आणि प्रोटीनयुक्त आहार घेणार, राईट. म्हणजे मोड आलेले कडधान्य, आहे की नाही, छोटे छोटे. असं काही नाही प्रोटीन म्हणजे प्रोटीनचे मोठे डबे विकत आणायचे आणि पीत बसायचं, असं नाही आहे की नाही. ते काय बाबा ते श्रीमंत असते, असं काही नाही आहे. त्याच्यामध्येच त्यानं काय केलं, प्रोटीनयुक्त पदार्थ कुठले आहेत, फायबरयुक्त कुठले आहेत, राईट. बरेच मार्केटमध्ये जे स्वस्त भाज्या मिळतात ते लोक घेत नाहीत, टाकून देतात. ॲक्च्युली त्यामध्ये काय काय आहे हे घटक माहीतच नाहीत त्यांना. अशा पद्धतीनं त्यांनी थोडासा डाएटमध्ये फरक केला, आहे की नाही. आणि थोडासा व्यायाम, म्हणजे जिम बिम काही नाही, पण आपलं थोडंसं, आहे की नाही, सोसायटीमध्येच रनिंग बिनिंग करून पळून यायचं आपलं. अशा पद्धतीनं त्यांनी काय केलं, थोडासा बदलाव केला. थोडासा व्यायाम, थोडासा डाएट आणि थोडासा फायनान्शियल नॉलेज घ्यायला चालू केलं. मग असं करत असताना 4-5 महिने ते मग हे अधूनमधून भेटायचे. 5 महिन्यानंतर ते भेटले. काय फरक झाला असेल त्या तिघात? अजून तर असा काही फरक झाला नाही त्यांच्यात. 4-5 महिन्यात काय फरक होणार आहे, बरोबर आहे. सर तुम्ही नेहमी फसवता बुवा आम्हाला तर असा काही 4-5 महिन्यात फरक झाला नाही. पण रांचोनं त्याची जी रोजची सवय, त्याला ह्या 4-5 महिन्यात फक्त सवय लागली की त्याला ते जर नाही थोडासा रनिंग केली त्याला करमत नव्हतं. ते डाएट असे बेकरीचे पदार्थ वगैरे, आहे की नाही, जे मुंबईत गाजलेला वडापाव समोसा असलं त्याला खाऊ वाटत नव्हतं. म्हणजे असे छोटे छोटे बदल झाले की जे समोरच्याला दिसत नाहीत, ते माइंडसेटवरचे बदल झाले, राईट. फरहान त्याच्या ह्याच्यात नादात होता आणि राजू तर काय त्याच्या खुशीत होता. त्यामुळं अनेक त्यांना ऑफर, त्यांनी परचेस खूप जास्त करतात हे ऑनलाईन लक्षात आल्यामुळं त्यांना रोज कुठल्या ना कुठल्या कंपनीचे काही ना काही मेसेज यायचे आणि रोज काहीतरी ऑफर यायच्या, राईट. ॲमेझॉनच्या ऑफर, याच्या ऑफर, त्याच्यावर डायनिंग आउट, डायनिंग इन, आहे ना, झोमॅटो, स्विगी. आणि स्पेशल त्याला काय काय द्यायचे. ते म्हणायचे 99 रुपयात तुम्हाला फुल पार्टी आहे की नाही. आणि मग तिथं ते 99 रुपये घेऊन 99 रुपयाच्या पार्टीला जायचे आणि 999 खर्च करून यायचे. पण 999चं SMT घ्यायचे नाहीत. म्हणजे किती मूर्खपणा, आहे का. मग ते घेतला तर पुन्हा 500 दिवस कोण घालतात प्रॅक्टिसला. ठीक आहे बाबा आम्ही असेच देऊ, हो सर दिसते तेवढे सुंदर, चला घ्या 999. पण मी स्वतःला सुंदर म्हणलं नाही, त्याचे विचार सांगतोय मी. तर अशा पद्धतीनं त्यांनी ठरवलं. पण
त्याच्यामध्ये हळूहळू म्हणजे 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष, 3 वर्षानंतर त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाले. काय झाले असतील ते बदल तुम्हाला सांगायचे. तर माईक आलेला आहे तुमच्यासाठी स्पेशल. तर काय बदल झाले असतील 3 वर्षानंतर? एकाचं एक जणांनी सांगायचं. रॅन्चो जास्त डिसिप्लिन झाला तुम्ही असेल. रांचोचं सांगता बरं सांगा. हां. नाही, रॅन्चो जास्त डिसिप्लिन झाला असेल हां. आणि त्याच्यात कॉन्फिडन्स लेवल पण वाढलेली असेल. हे पॉझिटिव्ह चेंजेस खूप झाले असतील. ओके ग्रेट. सरांना द्या. तो ॲक्टिंगचा माईक आहे. हां, फक्त कॉन्फिडन्स येतो, आवाज येत नाही. हां. राजूची तब्येत खराब झाली असेल म्हणजे हां. त्याचं आणि फायनान्शियल परिस्थिती पण त्याची खराब झाली असेल. मग त्याचा माइंडसेट पूर्ण बिघडला असेल. राईट. ओके ग्रेट. आणखी सध्या राजूचं बाकी काय झालं असेल नसेल, सिबिल स्कोअर वाढला असेल त्याचा. म्हणजे निगेटिव्हिटीमध्ये पण पॉझिटिव्हिटी कशी बघायची आहे. अजून जीवन बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कुणाचा? तुमचा? नाही, रांचोच. 3 जण आहेत ना. हा, पण बाकी नॉर्मल लाईफ म्हणजे जे यूज टू सगळे कॉमन जगतात ते प्रयत्न करत होते. बट रांचोने एक वेगळ्या पद्धतीने काही शिकून आपण पुढे कसं जावं आणि त्याचा यूज कसा करावा हे सतत प्रयत्न केले त्याने. ओके. त्याच्यामुळे त्याचा दृष्टिकोन बदलला आणि जीवनशैलीमध्ये बऱ्याचपैकी चेंजेस आले. ग्रेट ग्रेट. ठीक आहे. आणखी 3 वर्षात राजूचे EMI वाढले आणि रॅन्चोचे इन्कम सोर्स वाढले. ग्रेट. ओके. का बरं वाढले असतील? कारण राजू स्टार्टिंगपासून EMI, नेटफ्लिक्स वगैरे हे वाढले आणि रॅन्चोने चॅट कमांडर सबस्क्रिप्शन घेतलं होतं. ग्रेट. व्हॉट अ माइंड, व्हॉट अ माइंड. ग्रेट. रांचोमध्ये एक आमूलाग्र बदल असे झाले की चॅट कमांडर फॉलो केल्यानंतर तन मन धन जे तुम्ही सांगताय येस. फिजिकली फिट झाला, नंतर त्याचं मन स्टेबल झालं Great. आणि त्याच्यानंतर इन्कम सोर्सवरती कॉन्सन्ट्रेट करून त्याची फायनान्शियल ग्रोथ चांगल्यापैकी झाली. ग्रेट. खूप छान. रांचोचं 17 किलो वजन कमी झालं, सुंदर दिसायला लागला. बरोबर. त्याची मेंटॅलिटी तर चांगली, तन मन धन जन, त्यामुळं तर विषयच नाही. परत एवढंच नाही तर राजूच्या बाबतीत काय झालं असेल आता? आहे का नाही? 17 किंवा 20 किलो त्याचा नक्कीच वाढला असेल. बरोबर. हां, म्हणजे रोगाचं माहेरघर आहे की नाही, शिक्षणाचं माहेरघर पुणे, तसं रोगाचं माहेरघर राजू आहे की नाही. अजून हां, चिडचिडपणा वाढला असेल. बरोबर. आळशीपणा वाढ, कुठलं काम करण्यात काही इंटरेस्ट नाही. बरं. आता ही यंग कशी दिसालेत मुलं मस्त. राईट. भारी. त्यांना काही सांगितलं आहे की नाही, जिथं लात मार तिथं पाणी काढू अशी आहे की नाही. इथं लात नका मारू कुठं आहे की नाही, दुसऱ्याची शाळा आहे. तर तुम्ही लात मारा, आम्ही पाणी होतो. तर विनोदाचा भाग सोडा, पण याच्यामध्ये जे ताकद आहे आपल्याला देवाने सगळे प्रकारचे वय दिलेले. बरोबर आहे. लहानपण पण दिलंय आहे की नाही. जवानी थोडा वेगळा शब्द वाटतो का, तरुण पण म्हणतो, थोडा माइल्ड होईल आहे की नाही. लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण. तुम्हाला कुठलं आवडतं सगळ्यात जास्त? आता यांनी म्हणलं की लहानपण आवडतं, तुम्ही म्हटलं की तरुणपण. म्हणजे आपण जे एक स्टेज सोडून गेलोय ते आपल्याला आवडतं आहे की नाही. पण त्या स्टेजमध्ये असताना ॲक्च्युली म्हातारपणामध्ये सुद्धा खूप मजा आहे. तुम्हाला कसली मजा आहे, सगळी संपली, आता काय हनीमूनला जाऊन काय उपयोग होणार. तर तशी मजा नाही. प्रत्येक वयाचे एक वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. प्रत्येक वयामध्ये एक वेगवेगळे एन्जॉय असतात आणि मग आपल्याला आणि विचार पण त्या वयानुसार हे असतात. पण म्हातारपणी जे आहे, जेवढा अनुभव असतो गाठीशी, म्हणजे सगळ्यात सुखी जीवन म्हणजे म्हातारपण आहे. तिथून म्हणजे ॲक्च्युली आपल्याला वाटतं की आता काय आपले थोडेच राहिलेत आहे की नाही. पण तसं नाही आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या दिवशी जन्म घेतला त्या दिवशी फायनल झालं तुम्ही मरणार आहे. त्यामुळं ते मरायच्या भीतीचा तर काही विषय ठेवायचा नाही. जोपर्यंत तुम्ही हे डोक्यातून काढणार नाही
तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आपण मरणार आहे की मग आपण कसं वागतो बघा, आहे की नाही. आपल्याला वाटतं ना हे लय शहाणपणा करतं, लय चांगलं वागतं, असं असतं काय कुठं, राईट. त्याचं कारण काय आहे की त्यांना माहिती आहे की आपण आज नाही तर उद्या कधी ना कधी मरणारच आहे. पण लोक असे जगतात की कधी मरणारच नाहीत आणि असे मरतात की कधी जगलेच नाही. आहे उत्तर बदललं पाहिजे. आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे.